थँक्यू. सागऱ्या, ती बाई आली होती ना ऑफिसमध्ये. कोण बाई? आता आपण कोर्ट केस बद्दल बोलतोय ना, म्हणजे कुठली बाई असणार? हा सॉरी, ती तुझ्या बाजूने लढते का? हा, ती माझ्या बाजूने नाही, मी तिच्या बाजूने लढतो. हो सॉरी. हा तर काय झालं तिचं? आम्ही जनरली काय करतो की फॅमिली कोर्टात तर कुठलेही पिटिशन ड्राफ्ट करण्याच्या अगोदर आम्ही क्लायंटला सांगतो की तुम्ही लग्नाच्या दिवसापासून जे काही घडलं ना ते लिहून आणा. एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स कधीपासून सुरू झाले वगैरे. कधी कधी तर लोक लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रॉब्लेम्स काढतात रे. मला कळतच नाही की मग लोक लग्न का करतात. लग्नाच्या आधीपासूनच जर इतके मतभेद असतील तर मग लग्नानंतर असो. तर या मिसेस पत्की त्यांच्या केस मधले काही फॅक्ट्स मला सांगत होते. मग मला असं वाटलं की ईशाच माझ्या समोर बसली आणि दणादणा आरोप करते ती माझ्यावर. मला काहीच कळलं नाही. माझे त्राणच गेले, माझे हातपायच गळून गेले आणि ती बाई थांबायचं नावच घेत नव्हती. मला असं झालं की ही बाई कधी इथून ऑफिस मधून निघून जाते. हो, पण तुला सगळं महाभारत ऐकून घ्यावं लागलं असणार, नाहीतर केस कशी बिल्ड करणार ना तू? एक्झॅक्टली. आपण जे काही प्लीड करतो ते आपल्याला सिद्ध करावं लागतं. त्यामुळे मला तिचं ऐकून घेणं भाग होतं. एनिवे, आपण जी चूक केली आहे त्यामुळेच ईशा दुखावली गेली आहे. कधी नव्हे ते माझ्या आयुष्यात आलेल्या प्रेमाला मी माझ्या हातानेच दूर लोटला. वा, छान. किती सिनेमातल्या सारखं बोलतोस रे तू. खूप फिल्म्स बघतो का रे आजकाल तू? हल्ली वेळ असतो का मला? नाही, मग एवढं काव्यात्मक कसं सुचतं तुला? नाही, अवांतर वाचन. छान. मग आता एक काम कर, तुझी ही ट्रॅजिक फिल्म आहे ना ती बघणं बंद कर आणि एखादी चांगली फिल्म बघ ज्यात हे सगळं रडगाणं नसेल. अरे ओम्या, तूच म्हणायचंस ना की मी काहीही करू शकतो. कुठे गेलं ते फायर? ठिणगी पण उरली नाहीये. ओम्या, असं सगळं संपल्यासारखं नको बोलूस. उमेद हरू नकोस एवढ्या लवकर. हे बघ, अजून तुला खूप काम करायचंय. आत्तापासूनच असं गळून बसलास तर कसं होणार? कम ऑन ओम्या, तू 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 शेर आहे यार मेरा. तू तू यार सुपर हिरो आहे यार. तू खूप अननॅचरल बोलू लागलोय मी. याहून जास्त बूस्टअप नाही करू शकत रे मी. तुला नाही कधी प्रेमात पडावं असं वाटलं? तू असाच आहेस ना? असाच म्हणजे? प्रॅक्टिकल, कोरडा. अच्छा, आता माझ्यावर डाव काय? हे बघ, मी कोरडा नाहीये. कोरडा असतो ना तर इथे तुला भेटायला आलो नसतो. तू माझा मित्र आहेस आणि मित्राला फॅमिलीच्या अगोदर प्रायोरिटी असते. तुझ्यात आणि माझ्यात एकच फरक आहे, तू फार लवकर हर्ट होतोस आणि एखादी गोष्ट तुझ्या मनात चलत राहते. माझं तसं नाहीये. आय युजली मूव्ह ऑन. पण मी वाईट नाहीये रे. ऑफकोर्स. उम्या यार, तू गेअर चेंज कर. हा माझा दोस्त नाहीच आहे. अरे हा कोणीतरी बोरिंग माणूस बसलाय माझ्यासमोर. ए बसे, लय बिल झालं. उठ आणि कामाला लाग. मला तर असं वाटतंय आयुष्य परीक्षा बघतंय माझी. मला नकोय ना तो माझ्या समोर, म्हणून सारखं सारखं मुद्दाम ते त्याला समोर आणतंय माझ्या आणि परिस्थिती आणखीन आणखीन कठीण करते. पण ठीक आहे, ठीक आहे. मला आता असं वाटायला लागले ही कोर्ट केस म्हणजे संधी आहे हा एपिसोड माझ्या आयुष्यातून कायमचा संपवण्याची. ए ते आपल्याकडे माणूस गेल्यानंतर त्याचे दिवस करतात ना, मग 14व्या दिवशी गोड खायचं आणि त्या दुःखातून बाहेर येऊन आयुष्य सुरळीत जगायला सुरुवात करायची.
कोर्ट केस आहे ना, ही आमच्या नात्याचा श्राद्धाचा विधी आहे. एकदा ही संपली की मग सगळं संपलं. हे 14व्या दिवशी गोड खायला इथेच यायचं. विचित्र आहे ना, ज्या गोष्टीबद्दल आपण सगळ्यात हळव्या होतो ना त्याच्यावर आपण विनोद करतोय. मूर्खपण आहे सगळं, मूर्खपण आहे. विचित्र असतं सगळं. काही अर्थ नाही कशालाही. शेक्सपियर म्हणतो ना तेच करेक्ट. लाईफ इज अ टेल टोल्ड बाय एन इडियट, फुल ऑफ साऊंड अँड फ्युरी, सिग्निफाईंग नथिंग. मोठं करतो आपण उगाच स्वतःला. आयुष्य ही मूर्खाने सांगितलेली गोष्ट आहे, त्याला काहीही अर्थ नाही. करेक्ट आहे, काहीच अर्थ नाहीये. मला पटलंय हे. आय विल डू दॅट. मी विसरेन आमच्यातलं सगळं, पण हे करतानाही भिंतीत ड्रिल मारताना जसं बारीक भोग पडतं ना तसं भोग पडतंय माझ्या काळजा. फुल भोंगा डोक्यात. सगळ्यात खरा प्रॉब्लेम काय माहितीये, मला ते तसं कोरडं व्हायला जमेल, पण ते जमेल याचीच भीती वाटते मला. आता माझ्या आईबाबांचंच बघ ना. दे लॉस्ट मी. आय एम नोबडी फॉर देम अँड वाईस वर्सा. मला नाही येत आठवण त्यांची आता. सागऱ्या, आल्बर्ट कामू नावाचा एक फ्रेंच लेखक आहे. त्याची स्ट्रेंजर नावाची एक कादंबरी आहे. त्याचं पहिलंच वाक्य ना खूप फॅसिनेटिंग. तो म्हणतो, माझी आई गेली आज, किंवा कदाचित काल, माहित नाही, खात्री नाही मला. कळतंय का तुला? ते त्याची आई जाणं ही गोष्ट ही त्याच्या आत पोचत नाही. मी असाच झालो होतो स्ट्रेंजर, ईशा भेटेपर्यंत. मग खूप वर्षांनी स्वतःला सूट दिली, प्रेमाची ओल पाझरू दिली. नाही पण मी आवरू शकतो. मला आहे कॉन्फिडन्स. मला अरे सराव आहे. माझ्याच मनात, माझ्याच शरीरात परक्यासारखं राहण्याचा. आणि त्यानंतर मी फक्त यंत्र बनून राहिलो तर, भावना नसलेलं. हिंदी फिल्मची फेस्टिवल फिल्म झाली आहे ना, कम्प्लीट आर्ट फिल्म. ती कोणीच बघत नाही, एकच प्रेक्षक आहे.
क्या बात आहे ओम्या. दॅट्स द स्पिरिट माय बॉय. हे बघ, हे जोपर्यंत तुझ्यात जिवंत आहे ना तोपर्यंत तू मरणार नाही. एवढं सगळं घडतंय म्हणजे तुझ्या मनात अजूनही तिच्यासाठी काहीतरी होतंय. फक्त तिच्याचसाठी असं नाही, सगळ्यांच्याच बाबतीत असा कोरडेपणा येऊ नये असं वाटतंय. शोभना मावशी, दत्ताराम भाऊ, मधू, कुणाच बद्दल मला काही वाटणार नाहीये का? वाटेल ना, पण त्याची तीव्रता बदलेल. म्हणजे आता जसा तू आधी पळत जायचास कोणाला काही झालं तर, तसं एखाद वेळेस जाणार नाहीस. तू त्यांना स्पेस देशील, त्यांना त्यांच्या गोष्टी सॉर्ट आउट करायला वेळ देशील. आणि त्यामुळे तू लगेच तोंड लांब करून बसायची गरज नाहीये की मी किती वाईट माणूस आहे वगैरे. हे बघ, असं काही नसतं रे. मी असा माणूस वाटतो? हो. हा काय प्रश्न असू शकतो का? काय ग, तुला भारत भूषणचे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे आवडतात का ग? काय? काय काय म्हणजे आपण आनंदात असलो ना तरी दुःखात कसं राहायचं याचा एक वस्तुपाठ होता तो भारत भूषण. ए, हसू येते ना तुला? मग हास की. काय तुम्ही आजकालची टिपिकल पोरं. म्हणजे तुम्ही मुलं ना असे प्रेमभंग वगैरे झाला ना की दाढी मिशा वाढवतात, मुली असे स्वतःला अशा पलंगावरती झोकून देतात. सॉरी, पण मला दाढी मिशा नाही येणार. मी मुलांबद्दल बोलतीये. मी असं काही केलेलं नाहीये, प्लीज. कम ऑन, बी मॉडर्न. आपण ना नवीन पिढीने ब्रेकअप नंतरची एक वेगळी परिभाषा निर्माण करायला पाहिजे. करते. आपण एक ब्रेकअप पार्टी करूया का? हो, ग्रेट. एक गाना विना खाना पिना एकदम आईस्क्रीम बिस्क्रीम मागूया, डीजे बीजे. हा, होऊ दे खर्च. हो दे खर्च, फुल एन्जॉय, धमाल फुल. ओमला पण इन्व्हाइट करूया पार्टीला. त्याचं नाव जरी घेतलं ना तरी खिट्टी सटकते माझी. नाही नाही, ती सरकू नाही द्यायची, ते ताळ्यावर ठेवायचं. आणि कसं आहे, ब्रेकअप पार्टी म्हणजे ज्याच्यामुळे ब्रेकअप झालं त्यालाही बोलवायला नको का? ओमला बोलवायचं आपण, कन्फर्म. करेक्ट आहे. परिभाषा बदलूया. एकच फाईट वातावरण टाईट. ब्रेकअप पार्टीला ओमला बोलवायचं. काय? दे बरं मला. ए, दे ना. मी देणार आहे. ए, असली फालतू पार्टी नकोय बरं का मला. मी देईन ना मोठी पार्टी नंतर. वीरू नाही आला का? मॅडम, आज वीरू आला नाही. त्याची बायको आजारी आहे ना, म्हणून तो गावी गेलाय. का काही निरोप होता का? नाही हो, मी सहज जनरली विचारलं. आज सगळेच वीरू बद्दल विचारतायत. सगळे? तिकडे मॅम, ते सर. थँक्यू सर.
ऑल द बेस्ट ॲडव्होकेट ओम चौधरी. कोर्टात भेटू. Your Honor, I pray that my petition may kindly be allowed. Your Honor, I am appearing for the respondent number 1 and 2. Before starting my argument, I would like to make some submissions with kind permission of the court. Granted. इथे बसलेले ॲडव्होकेट ओम चौधरी हे त्यांच्या आशिलाप्रमाणेच खोटारडे आहेत. ऑब्जेक्शन युअर ऑनर. हे भयानक आहे. हे या कोर्टात असं कसं बोलू शकतात? I make a statement at bar. युअर ऑनर, दिस इज डेफेमेशन. ॲडव्होकेट देशमुख, केसशी संबंधित जे मुद्दे आहेत तेवढंच बोला. अशा प्रकारे कोर्टात बोलणं योग्य नव्हे. प्लीज मेंटेन द डेकोरम ऑफ द कोर्ट. विथ ड्यू रिस्पेक्ट सर, पण आपण यांची सनद तपासावी. अहो, हा सब्जेक्ट मॅटर आहे का तुमच्या केसचा? एक्झॅक्टली. व्हॉट एक्झॅक्टली? यांना विचारावं की यांच्याकडे बार काउन्सिलचं प्रॉपर ID कार्ड आहे का? सर, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? माझं म्हणणं फक्त इतकंच आहे सर की हे इलिगली प्रॅक्टिस करतात कोर्टात. अनबिलिव्हेबल. ईशा, तू एक मिनिट. माझ्याशी व्यक्तिगत पातळीवर उतरून बोलण्याची यांना काहीच गरज नाहीये सर. पण सर, ही आय मीन ह्या काही बोलतायत. तुम्ही घाबरलात का? मी कशाला घाबरू? नाही, तुम्ही घाबरलेले आहात. मग तुम्ही घाबरलेले आहात कारण तुम्ही खोटारडे आहात. नाही, मी 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 कशाला घाबरू सर? माझ्याकडे सनद आहे, माझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत. मी कशाला घाबरू? ग्रेट. मग ती सगळी कागदपत्र कोर्टासमोर सादर करा. नाही, पण यांनी या केस पुरतच बोलावं ना. माझी सनद तपासण्याचा यांना कोणी अधिकार दिला, आणि ज्याचा यांना अधिकार नाहीये त्याबद्दल यांनी बोलू नये. ॲडव्होकेट चौधरी, मला हे सगळं सस्पिशियस वाटतं. तुम्ही तुमची सनद सादर करा. सर, काय संबंध काय आहे? पाहिलं सर, यांना यांची सनद कोर्टापुढे सादर करायची नाहीये कारण मुळात त्यांच्याकडे ती नाहीच आहे. कारण हे वकीलच नाही आहेत, हे फक्त फ्रॉड आहेत. फ्रॉड. बापरे, नकोशी गोष्ट समोर असली की उशीर होतोच.